दादरमधील कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक, ताडपत्री फाडली, पोलिसांनी जैन समाजात झटापट। जैन समाजाने केलेलं आंदोलन चुकीचं, कायदा हातात घेऊ नका, मंगलप्रभात लोढा यांचं मुंबईकरांना आवाहन, बाहेरच्या लोकांनी आंदोलन केल्याचा दावा। माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी वंतारा सर्वतोपरी मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट, सरकारच्या याचिकेत सहभागी होण्याचा वंताराचा निर्णय। एकनाथ शिंदे दिल्लीत, केंद्रीय मंत्री अमित शहांची घेतली भेट, शहांच्या भेटीनंतर शिंदे पंतप्रधान मोदींनाही भेटणार। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, दिल्लीत खासदारांची बैठक, शरद पवारांच्या घरी भेट, राहुल गांधींकडे डिनर, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात मोठ्या घडामोडी। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मविया खासदारांची डिनर डिप्लोमसी, उपराष्ट्रपती निवडणुकीसह काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता। एका पदासाठी एकाच दिवशी 2 आदेश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विभागाकडून आदेश जारी, 2 अधिकाऱ्यांना एकाच विभागाचा अतिरिक्त कार्यभाराचा आदेश दिल्यानं गोंधळ। बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट, शेतकरी आंदोलनाला हजर राहण्यासाठी राज ठाकरेंनी निमंत्रण दिल्याची बच्चू कडूंची माहिती। अजित पवार आज बीड दौऱ्यावर, बीडमधील गुन्हेगारी तसंच विकास कामांचा घेणार आढावा, 2 दिवस बीडमध्ये स्थळ ठोकून। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कर्तव्य भवनचं उद्घाटन, कर्तव्य भवन आधुनिक प्रशासन व्यवस्थेचं प्रतीक ठरणार, विविध मंत्रालय विभाग एकाच ठिकाणी आल्यामुळे कार्यकुशलता समन्वय वाढणार। प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ, खेवलकरांवर मानवी तस्करी केल्याचा आरोप, सानवी बहुउद्देशीय संस्थेचं महिला आयोगाला पत्र, महिला आयोगाकडून पत्राची दखल। पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबर, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी गायब, घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता, कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता, केवळ चित्र बदललं पण कविता एकच। पुण्यातील मध्यवर्ती भागात गाड्यांची तोडफोड करत मारामारी, पुण्यातील सदाशिव पेठ येथील मुरलीधर हॉटेल शेजारील घटना, पुणे पोलीस मात्र थंडच। नाशिकच्या कळवण पोलीस ठाण्यात 2 गट भिडले, हाणामारीचा थरार सीसीटीव्हीत कैद, किरकोळ भांडणाचं रूपांतर तुफान हाणामारीत। भिवंडीत मेट्रोच्या कामावेळी मजुराचा हलगर्जीपणा, मेट्रोच्या पिलरमधील सळई रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या डोक्यात घुसली, गुन्हा दाखल करण्याची मागणी। यंदाही गणपतीत अवजड वाहनांसाठी मुंबई गोवा हायवे बंद, रुग्णवाहिका, रेशनिंग साहित्यासह अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना असणार परवानगी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी, येत्या महिनाभरात रेल्वे सुरू करण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन, पुणे नागपूर प्रवास सुमारे 1.5 ते 2 तासांनी कमी होणार। तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, सीआयएसएफच्या 70,000 जवानांची भरती, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, तरुणांकडून तयारीला वेग। उत्तराखंडच्या उत्तर काशीतील धराली गावात ढगफुटी, 34 सेकंदात शेकडो घरं, दुकानं गेली वाहून, 4 जणांचा मृत्यू, 50हून अधिक बेपत्ता, 10 जवानही वाहून गेले। राज्यातील तब्बल 39 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले, पुण्यातील 24, नांदेडमधील 11 तर सोलापुरातील 4 पर्यटकांचा समावेश, सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दिला टॅरिफचा इशारा, 24 तासात भारतावरील आयात शुल्कात मोठी वाढ करणार, आधीच 25% आयात शुल्काची घोषणा।